भाताची आमची एकच मळी कापून झाली होती, तोवर हा पाऊस पुन्हा भरला. सकाळी ऊन पाडलं होतं म्हणून म्हटलं की आज चला आज तरी सुरुवात होईल आमचं भात कापायला, पण नाही. ह्या पावसाला पुन्हा यायचं होतं. इतका काळोख करून ठेवला होता की गळायचाच बाकी होता. मग काय पटापट सगळी धावपळ केली. सगळेजण शेतात आपापल्या होते. प्रत्येकजण भात बांधत होता. मग काय मम्मी पप्पा सगळेजण मिळून आहे ना भाताची पेंडी बांधत होते. मला काय ही पेंडी वगैरे बांधायला जमत नाही, म्हणून मी फक्त आणि फक्त बांधलेल्या पेंडा ज्या होत्या ना त्या उचलून भाताच्या मी एका बाजूला ना, हे असं मला पप्पांनी रचायला सांगितलं होतं, तर एक एक पेंडी मी आणून ना ही अशी रचून ठेवत होती. पाऊस शेवटी ना गळायला लागलाच होता. कसं बसं आम्ही पटापट आमचं भात जे आहे ना ते बांधलं आणि त्यावरती मग पप्पांनी हे असं प्लास्टिक घातलं आणि पूर्ण व्यवस्थित पॅक केलं, म्हणजे भात भिजू नये. कारण एकदा का भात भिजला ना की खूप जास्त काम वाढतं, कारण मग त्याला अलटून पलटून सुकवा आणि मग पुढच्या प्रोसेस होतात. तर आम्ही हा असा जुगाड करून ठेवला आणि मग पाऊससुद्धा नंतर खूप जोरात आला. आमचं काम झाल्यावरतीच आला, पण ज्यांनी जास्त कापली होती त्यांची तर भातं भिजलीच. शेतकरी होणं खरंच खूप कठीण आहे.